तुझ्या सवे शतजन्मीचे नाते भाग 4. त्यांच्यासाठी अशी बातमी आहे माझ्याकडे की ते स्वतःहून आम्हा दोघांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतील. विक्रांत आजीसाहेबांना जवळ घेत म्हणाला. आता पुढे. विक्रांतच्या घरून परत आल्यावर इकडे राजपुतांच्या घरी भूकंप आलेला, स्पेशली तानियाच्या रूममध्ये. घरी आल्यापासून तिने स्वतःला रूममध्ये बंद करून घेतलेलं. तिथली एकही वस्तू तिने जागेवर ठेवली नव्हती. रागाच्या भरात सगळ्या सामानाची तोडफोड सुरू केलेली. टीव्ही, महागडे शोपीस, भिंतीवरचे वॉलपीस, वास, लक्झरियस पेंटिंग, लाइटिंग, खिडकीचे पडदे, सगळ्यांवर तिच्या मनातला राग निघत होता. सोबतच ती मोठ्याने रडत किंचाळत होती. नम्रताने कितीतरी वेळा दारावर थाप मारली, तिला समजवण्याचा प्रयत्न केला, आवाज दिला, पण उपयोग झाला नाही. तिच्या रागाच्या अग्नीत त्या रूमचं सगळं सामान स्वाहा झाल्यावरच शांत होणार होती ती. कदाचित त्यानंतरही नाही. पावनीचा हात गच्च धरून ठेवलेला विक्रांत, तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र, त्याने तिला जवळ ओढलेलं, ही माझी बायको आहे पावनी विक्रांत कारखानीस म्हणून करून दिलेली तिची ओळख, ते सगळं आठवून तानियाच्या अंगातून जणू ज्वाला निघत होत्या. शक्य झालं असतं तर पावनीचा गळा घोटला असता तिने तिथेच. तिच्या आयुष्यातला हा एकमेव सगळ्यात मोठा अपमान तिच्याने पचवला जात नव्हता. दिसायला देखणी होती तानिया, श्रीमंत होती, हाय सोसायटी मधली, अगदी विक्रांतला साजेशी, एकुलती एक मुलगी. नाकारण्याचं काहीच कारण नव्हतं तिच्यात. ज्या मुलाला म्हणेल त्याला सहज नमवू शकत होती स्वतःसमोर. कुठलाच मासा तिच्या गळाला लागू शकत होता. असं असताना विक्रांत कारखानीस मात्र काही केल्या तिच्या गळाला लागला नव्हता आजवर. कारण तो फक्त मासा नव्हता तर देवमासा होता, समुद्रावर वर्चस्व गाजवणारा. त्याच्या याच पर्सनॅलिटीच्या प्रेमात होती ती. पुरुष कितीही कठोर निश्चयी असला तरी स्त्रीच्या देहासमोर नांगी टाकतोच. स्त्रीच्या देहावरून कपडे गळून पडले की भल्या भल्यांच्या माणसांचे निश्चय गळून पडतात. आजपर्यंत हाच समज होता तिचा, पण विक्रांतने तिचा हा समज उधळून लावला होता. फक्त त्याच्या नजरेत येता यावं म्हणून तिने त्याच्या सोबतच कॉलेजमध्ये MBA केलं. आबासाहेबांच्या आणि आजीसाहेबांच्या नजरेत एक आदर्श सून बनण्याचा प्रयत्न केला. अर्थात आजीसाहेबांना ती कधीच आवडली नव्हती. विक्रांतला हर प्रकारे आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला, कधी इमोशनली तर कधी फिजिकली, पण तो बदला नाही आणि त्याचा तिला जास्त राग होता. स्वतःच्या रूपाचा अभिमान असणारी तिच्यातली अहंकारी स्त्री कितीतरी वेळा दुखावली गेली होती, फक्त आणि फक्त विक्रांतच्या नकारामुळे. बरं, असं नव्हतं की विक्रांतने तिला स्पष्ट सांगितलं नसेल. अनेकदा सांगितलेलं, तो तिच्यासोबत कधीच लग्न करणार नाही, पण आपल्या वडिलांना आबासाहेबांनी शब्द दिला आहे आणि त्यांचा शब्द ते कधीच मोडणार नाही. विक्रांतने 1000 वेळा जरी नाकारलं तरी त्यांच्या मर्जाविरुद्ध का होईना त्याला आपल्यासोबत लग्न करावंच लागेल, हा फाजील आत्मविश्वास कुठून भरला होता तिच्यामध्ये आणि मिस्टर राजपुतांमध्येही. पण अचानक पावनीसोबत लग्न करून विक्रांतने त्यांचे सगळे मनसुबे उधळून लावले होते. सगळ्या आत्मविश्वासाला जळून खाक केलं होतं. जगदीश, अरे तानिया कालपासून दार उघडत नाहीये. किती वेळा आवाज दिला मी तिला, प्लीज तू बघ ना, नम्रताने काळजीने जगदीशला सांगितलं. सकाळी सुद्धा जाऊन तिने तानियाच्या रूमवर कितीतरी वेळा थापा मारल्या, तिला आवाज दिला, पण ती काही केल्या दार उघडत नव्हती. घाबरलेल्या नम्रताने मिस्टर राजपुतांना आपल्या हातातला कॉफीचा कप खाली ठेवला आणि ते ऐकून ते तानियाच्या रूम बाहेर आले. तानिया बाळा, दार उघड, कालपासून स्वतःला कोंडून घेतलायस तू, बाहेर ये बेटा. तुझा विश्वास आहे ना तुझ्या डॅडवर? सगळं तुझ्या मनासारखं होईल, तुला जे हवं आहे तेच होईल, पण प्लीज बेटा दार उघड. मी तुझं विक्रांत सोबतच लग्न लावून देईल, मिस्टर राजपूत अगदी विश्वासाने म्हणाले. नम्रता मात्र त्यांच्याकडे पाहतच राहिली. बऱ्याच वेळाने तानियाने दार उघडलं. नम्रताने रूमच्या आत नजर टाकली तर रूमचा नकाशा बदललेला आणि ते पाहून तिला धडकीच भरली. रूम सारखाच तानियाने स्वतःचाही अवतार करून घेतला होता. विस्कटलेले केस, चेहऱ्यावर पसरलेला मेकअप, रडून सुजलेले डोळे. जगदीशने तिला जवळ घेतलं. आपल्या मुलीची ही अवस्था पाहून कारखानीसांचा प्रचंड राग आला त्यांना. विक्रांत तुझा होता आणि तुझाच राहील, आय प्रॉमिस यू बेटा. फक्त तू स्वतःला त्रास करून घेऊ नको. विक्रांत मला हवा आहे डॅड. तो असं कसं करू शकतो? तुम्ही म्हणाला होतात ना, मग आता मी नाही जगू शकत त्याच्याशिवाय, ती रडतच म्हणाली. डोंट वरी बेटा, सगळं तुझ्या मनासारखं होईल. एखाद्या खेळणीसाठी किंवा बाहुलीसाठी हट्ट करावा तसं ती विक्रांतसाठी हट्ट करत होती आणि मिस्टर राजपूत तिचा तो हट्ट पुरवेल म्हणून तिला प्रॉमिस करत होते. नम्रता मधात काही बोलायला जाणार तोच त्यांनी डोळ्यांनीच तिला शांत राहा म्हणून सांगितलं. गप्प राहण्या वाचून तिच्याकडे पर्याय नव्हता. खरंच ना डॅड? तानियाचा पुन्हा आशे भरला प्रश्न. आय प्रॉमिस बेटा, लवकरच विक्रांत त्या मुलीला सोडून तुझ्याजवळ येईल. फक्त थोडा वेळ दे तुझ्या डॅडला. जा, फ्रेश हो आणि ब्रेकफास्ट करायला ये. त्यांनी गोड गोड बोलून तिला फ्रेश व्हायला पाठवलं. धनू त्यांच्या मोठ्या आवाजात
सरशी नौकर मान खाली घालून तिथे हजर होता. ही सगळी रूम क्लीन कर आणि दुपारपर्यंत इथलं सगळं सामान रिप्लेस व्हायला हवं. राजपुतांनी आदेश सोडला. हो साहेब, होऊन जाईल. धनू गेला तसं नम्रता मिस्टर राजपुतांकडे वळली. जगदीश, अरे का तिला उगाचच खोटी आशा दाखवतोय, खोटे स्वप्न दाखवतोय. आधीच कशी हालत करून ठेवली आहे तिने स्वतःची. मी कधीच खोटी स्वप्न पाहत नाही नम्रता, आणि नाही माझ्या मुलीला पाहू दिलीत आजवर. ही जी काही हालत झाली आहे ना माझ्या मुलीची, त्याचा बदला घेणार मी, जरूर घेणार. तिच्या प्रत्येक अश्रूची किंमत मोजावी लागेल त्या आबासाहेब कारखानीसाला आणि त्याच्या नातवाला, मिस्टर राजपूत निश्चयी स्वरात म्हणाले. अर्थात त्यांचा हा स्टँड नम्रताला अजिबात आवडला नव्हता. अरे पण लग्न झालंय त्याचं, बघितलं ना काल. प्रेम आहे म्हणाला तिचं त्या मुलीवर, आणि लवकरच ती त्या बाळाची आईही होणार आहे. नम्रता त्याला वास्तव सांगायचा प्रयत्न करत होती. लग्न, प्रेम. मिस्टर राजपूत उपहासाने हसले. तो फक्त त्याच्या आजीवर आणि त्याच्या भावावर प्रेम करतो. आबासाहेबांना आता तो नाईलाज म्हणून सहन करतोय. विक्रांत प्रेम करेल, तेही एका सडकछाप मुलीवर, आणि तिच्यासोबत लग्न करेल? शक्यच नाही. नेमकं काय आहे त्याच्या तळाशी तर मी जाणारच. इतिहासाची पुनरावृत्ती होऊ देणार नाही मी नम्रता. तानिया कारखानसांची सून होणार. राजपूत अजूनही त्यांच्या बोलण्यावर ठाम होते. अरे पण याबद्दल आणखी कुठलीही चर्चा नको आहे मला. उगाचच तानियाला काही समजवायला जाऊ नको. तेवढं बोलून मिस्टर राजपुतांनी त्यांचा फोन काढला आणि कुणाला तरी फोन लावला. त्या मुलीचा काही पत्ता लागला का रे? नाही साहेब, आपली माणसं शोधत आहेत सगळीकडे. तुमची कारणं ऐकायला नाही पोचत मी. कसंही करून 2 दिवसात त्या मुलीचा पत्ता लागायला हवा. आणखी एक, विक्रांत कारखानीसने ज्या मुलीसोबत लग्न केलं आहे ना, तिची सगळी कुंडली हवी आहे मला. मीही बघतो विक्रांत तू कुठला खेळ खेळतोय ते. खुनशी हसत मिस्टर राजपूत मनातच म्हणाले. पण त्यांना माहिती नव्हतं की विक्रांत काही कच्चा खिलाडी नाहीये. त्याची चाल ऑलरेडी त्यांच्या 2 पावलं समोर होती. हातात चहाचा ट्रे घेऊन पावनी आबासाहेबांच्या रूम जवळ उभी होती. सोबत विक्रांत आणि आजीसाहेबही होते. खरं तर त्यांचा कालचा रौद्र अवतार पाहून तिचे पाय भीतीने लटपट कापत होते. हातातला ट्रे सुद्धा हलत होता. आजीसाहेबांनी आणि विक्रांतने डोळ्यांनीच तिला धीर दिला. ती दोघं सोबत होती म्हणून, नाहीतर त्या रूमच्या आसपास भटकायचीही तिची हिंमत झाली नसती. सदू, चहा आणायला किती उशीर? पांढऱ्या शुभ्र कपड्यांमध्ये आबासाहेब खिडकीजवळच्या खुर्चीवर पेपर वाचत बसलेले. आवाज अगदी टणक, करारी. सदू अजूनही आत आला नाही म्हणून त्यांनी दरवाजाकडे पाहिलं तर दारात पावनी उभी होती, सोबत विक्रांत आणि नर्मदा सुद्धा. डोळ्यांवरचा चष्मा काढत त्यांनी पेपरची घडी करून समोरच्या टेबलवर आपटली आणि मागे हात बांधून पाठमोरे जाऊन खिडकीवर जवळ उभे राहिले. आजीसाहेबांनी तिला नजरेनेच आत चल म्हटलं. दबक्या पावलांनी समोर येत तिने ट्रे टेबलवर ठेवला. सदूच्या हाताला काय मेहंदी लागली आहे का नर्मदा, की बाकी घरातली नोकर माणसं संपावर गेली आहेत? त्यांनी अगदी कडक आवाजात प्रश्न विचारला. ते ऐकून पावनेची धडधड शिगेला पोहोचलेली. अहो ऐका तरी, आजीसाहेबांनी काहीतरी बोलायचा प्रयत्न केला. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या नर्मदा फक्त, बाकी कोणाची वकिली करू नका. ते ऐकून विक्रांतने कपाळावर 2 बोटं घासली. एक वेळी सगळ्या जगाशी डील करू शकत होता तो, पण त्याच्या आजोबांसोबत टफ काम होतं. पण तरी तो हार मानणाऱ्यांमधला नव्हता. सगळी फिल्डिंग त्याने आधीच लावून ठेवलेली. साताराच्या जमिनीवर त्याच्या आबासाहेबांचा किती जीव होता त्याला माहिती होतं. मागच्या 15 वर्षापासून ती केस कोर्टात सुरू होती. आबासाहेबांना त्यांच्या आईच्या नावाने तिथे एक हॉस्पिटल सुरू करायचं होतं. तसं तर मोफत उपचार करणारे 2 हॉस्पिटल आधीपासूनच होते कारखानीसांची शहरांमध्ये. पण ही जमीन खूप जिव्हाळ्याचा विषय होता आबासाहेबांसाठी. कारण त्यांच्या आईने त्या जागेवर त्या काळी गावातल्या बायकांसाठी रोजगाराचे उद्योग सुरू केले होते. त्यावेळी कारखानीस एवढे श्रीमंत नव्हते. जमिनी वगैरे होत्या, पण हे आता दिसणारं एवढं वैभव, दिव्य वैभव त्यावेळी नव्हतं. हे सगळं ऐश्वर्य पहिले आबासाहेबांनी आणि मग त्यांच्या मुलाने अभयने उभं केलेलं. विक्रांतने त्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं. केस जिंकण्याची बातमी आबासाहेबांपर्यंत पोहोचवण्याची नाही अशी तंबी त्याने कालच वकिलांना देऊन ठेवली. त्यामुळे केसचा निकाल आपल्या बाजूने लागला आहे याची आबासाहेबांना जराही कल्पना नव्हती. आबासाहेब, विक्रांतने आवाज दिला. नर्मदा, आम्हाला एकटं राहायचंय. कुणीही थांबू नका इथे. आबासाहेब, आधी माझं बोलणं तर ऐकून घ्या प्लीज. फक्त 2 मिनिटं हवे आहेत तुमचे. त्याच्या विनंतीवर आबासाहेबांनी गंभीर हुंकार भरला. मी तुम्हाला आधीही म्हणालो होतो, मला तानिया कधीच आवडली नव्हती. मला नव्हतं लग्न करायचं तिच्यासोबत. पण तुमच्या शब्दाखातर मला या नात्यात अडकवू पाहत होता तुम्ही.
जबरदस्तीने कुठलंच नातं निभावलं जात नाही आबासाहेब. तुझ्या वडिलांसाठीही तुझ्या आईची निवड आम्हीच केली होती. सुखाचा संसार झाला त्यांचा. त्यांनी मागे न वळताच विक्रांतला म्हटलं. आईची गोष्ट वेगळी होती आबासाहेब. ती प्रत्येक बाजूने पूरक होती बाबांसाठी. पण तानिया असोत, त्या गोष्टीला आता काही अर्थ नाही. पावनीसोबत मी लग्न केलेलं आहे. माझं खूप प्रेम आहे तिच्यावर आणि आता तीच माझी बायको आहे. पावनी अनाथ आहे आबासाहेब. माझ्याशिवाय कोणीच नाही तिचं या जगात. तुमच्या रागाखातर मी तिचा हात नाही सोडू शकत. तुमचे आशीर्वाद हवे होते आमच्या या नव्या नात्याला. अतिशय इमोशनल कम्युनिकेशन होतं विक्रांतचं. पावनी तर थक्क होऊन विक्रांतकडे पाहतच राहिली. एवढा इमोशनल होऊन सराईतपणे खोटं बोलत होता. अर्थात त्याने बोललेली काही वाक्य खरी होती. जसं ती अनाथ आहे, तिने त्याच्यासोबत लग्न केलंय, पण त्यांचं प्रेम आहे, तो आयुष्यभर तिचा हात सोडू शकत नाही. त्याच्या तोंडून निघालेले हे शब्द कितीही सुखावणारे असले तरी खोट्याच्या धर्तीवर उभे होते. काश खरंच आपल्या आयुष्यात कोणी असतं जो आपला हात धरून मनापासून हे सगळं बोलला असता. पण तसं नव्हतं. कधीच शक्यही नव्हतं. भरपूर इमोशनल डायलॉग मारून झाले होते विक्रांतचे, पण अजूनही आबासाहेबांच्या चेहऱ्यावरची रेषही हलली नव्हती. त्याने पुन्हा कपाळावर 2 बोटं घासली आणि पुढे बोलायला सुरुवात केली. आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची होती तुम्हाला आबासाहेब. काल पावनीने घरात पाय ठेवला आणि त्यानंतर संध्याकाळी वकिलांचा फोन आलेला. साताऱ्याच्या जमिनीची केस जिंकलो आपण. निकाल आपल्या बाजूने लागला. 16 वर्ष लढत असलेली लढाई फायनली जिंकलो आपण आबासाहेब. विक्रांतच्या तोंडून ते ऐकून आबासाहेब मागे वळले. मगाशी चेहऱ्यावर असणारे रागीट भाव गळून पडले आणि त्याची जागा करुणेने आणि आश्चर्याने घेतली. बहुतेक डोळेही भरून आले होते त्यांचे आणि पुन्हा एकदा विक्रांतच्या चेहऱ्यावर विजयी हास्य पसरलं. त्याचा तीर अगदी निशाण्यावर लागला होता. काल पावनीने घरात पाय ठेवला आणि वकिलांचा केस जिंकल्याचा फोन आला. या 2 वाक्यांचं समीकरण अगदी विक्रांतला हवं तसं जमलं होतं हे आबासाहेबांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. त्याचा तीर अगदी निशाण्यावर लागला होता. आबासाहेबांना 30 वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला, जेव्हा माधवी म्हणजे विक्रांत आणि विराजची आई या घरात सून बनून आलेली. आणि नेमकं त्याच दिवशी त्यांच्या कंपनीला एक भलं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. त्यानंतर कारखानीस इंडस्ट्रीची दशा आणि दिशा दोन्ही बदलून गेलं. आज 30 वर्षांनंतर पुन्हा तोच प्रसंग जिवंत झाल्यासारखं वाटलं त्यांना डोळ्यासमोर. सुनेने गृहप्रवेश केला आणि तिच्या पाठी आनंदाची बातमी येऊन धडकली. फरक एवढाच होता की त्यावेळी माधवीची निवड त्यांनी केलेली तर पावनीची निवड ही विक्रांतने केलेली होती. अर्थात या बातमीनंतर या गोष्टीला काहीच अर्थ उरला नव्हता. काय म्हणालास तू? त्यांचा कदाचित अजूनही विश्वास बसत नव्हता. आनंदाचा धक्का एवढा होता की त्यांनी उभं राहायला खुर्चीचा आधार घेतला. हो आबासाहेब, केसचा निकाल फायनली आपल्या बाजूने लागला. आता तुमचं स्वप्न साकार होणार. एक भव्य दिव्य हॉस्पिटल उभं राहणार तिथे. ती बातमी ऐकून आबासाहेबांचा तोल जाणार तोच विक्रांतने समोर येत त्यांना सावरलं आणि खुर्चीवर बसवलं. आजीसाहेबांच्या डोळ्यातून तर अश्रू कधीच गळायला सुरुवात झालेली. त्यांच्या दृष्टीने त्यांची ही नातसून खरंच भाग्यलक्ष्मी होती. पण जिच्या पायगुणाने हे सगळं झालं म्हणून तिथे त्यावेळी आनंद होत होता, तिला मात्र नेमकं समोर काय घडतंय याचा कसलाच हिशेब लागत नव्हता. बघितलं तुम्ही किती छान पायगुण आहे ते पावनीचा? आजीसाहेब डोळ्यातले आनंद अश्रू पुसत पावनीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. हो हो नर्मदा, खरंच खूप भाग्याची आहे ही मुलगी. माफ कर बेटा, काल काल तुझ्याविषयी अपशब्द निघाले माझ्या तोंडून. आबासाहेबांनी डायरेक्ट पावनीसमोर हात जोडले. तिला कसं तरीच झालं. एवढ्या मोठ्या वयस्कर माणसाने आपल्यासमोर हात जोडावे. प्लीज आबासाहेब, तुम्ही अशी माफी नका मागू माझी. ती खाली मान घालूनच म्हणाली. नाही बेटा, चुकल्यावर माफी मागायचीच असते, मागायलाच हवी. विक्रांत, खूप आनंदाची बातमी दिलीस तू आम्हाला. कदाचित यावेळी चुकलो होतो आम्ही आमचा निर्णय घेताना. म्हणजे विक्रांतचं पावनीवर प्रेम आहे, त्याने तिच्याशी लग्न केलंय ही गोष्ट आज ना उद्या ते मान्य करणारच होते. पावनीचा स्वीकारही करणार होते. पण या बातमीने सगळं चित्रच पालटून टाकलं. जे झालं ते झालं आबासाहेब. आता नका तो विचार करू. तुम्ही आमचं नातं मान्य करताय यातच सगळं आलं. खरंच झालं ते झालं, नकोच तो विषय आता. आबासाहेबांनी कपाटाकडे इशारा केला आणि आजीसाहेबांना काहीतरी सांगितलं. तसं आजीसाहेबांनी पदराने डोळे पुसले आणि कपाटात जाऊन दागिन्यांचा एक बॉक्स घेऊन आल्या. खरं तर कालच त्यांना पावनीला तो द्यायचा होता, पण आबासाहेबांचा राग पाहता त्यांनी स्वतःला थांबवलं. पावनी बेटा, इकडे ये. त्यांनी खूप प्रेमाने पावनीला जवळ बोलवलं. हे घे, विक्रांतच्या आईचा आहे हा हार. तिचा आशीर्वाद आहे यात. पावनी विक्रांतकडे पाहत होती. विक्रांतने तिला नजरेनेच घे म्हणून इशारा केला. तसं तिने समोर हात करत त्यांच्याकडून तो बॉक्स घेतला आणि त्यानंतर ती आणि विक्रांत दोघेही जोडीने आजीसाहेब आणि आबासाहेबांच्या पाया पडले.
दोघांनीही मनापासून आशीर्वाद दिले त्यांना. विक्रांतचा एक डाव तर सक्सेसफुल झाला होता. इथून पुढे त्याची वाट सोपी असणार की अवघड हे तर येणारी वेळच सांगणार होती. त्यानंतर आजीसाहेब त्या दोघांना माधवी आणि अभयच्या फोटोला नमस्कार करायला घेऊन गेल्या. पावनीसाठी खरंच खूप अवघड जात होतं हे सगळं. या सगळ्यांवर आपला हक्क नाही, हे सगळे अधिकार हे या घराच्या खऱ्या सुनेचे आहेत. बस काही दिवसांचे पाहुणे असताना आपण या सगळ्यांना फसवतोय, धोका देतोय, या विचारानेच तिचं मन पोखरून निघत होतं. पण इलाज नव्हता. कारण कारण खूप मोठा नाईलाज होता तिचा. विक्रांत, तुझं आटोपलं असेल तर निघूयात आपण. मंदिरात जाऊन आल्यावर तिला डॉक्टरकडे सुद्धा न्यायचंय मला, आजीसाहेब म्हणाल्या. आजीसाहेब, मला शक्य होणार नाही सोबत डॉक्टरांकडे वगैरे यायला. मंदिरातूनच परस्पर ऑफिसला जाईल मी. बरीच कामं पेंडिंग आहेत, तो अगदी बेफिकीरपणे म्हणाला. अर्थात त्याने तिच्यासाठी डॉक्टरांकडे का म्हणून यावं? काय संबंध होता त्याचा या सगळ्यांशी, तिच्या बाळाशी? तिची गरज म्हणून ती त्याला मदत करत होती आणि त्याची गरज म्हणून त्या बदल्यात तो मोठी किंमत मोजणार होता. सगळा व्यवहार. आणि इथे दिखाऊपणा करायची तशीही काही गरज नव्हती त्याला. पावनी आणि आजीसाहेबांना पुढे व्हायला सांगून तो त्याच्या काही फाईल्स आणायला स्टडीमध्ये गेला. कपाटातला ड्रॉवर उघडून त्याने त्याला हव्या त्या फाईल घेतल्या. ड्रॉवर बंद करणार तोच त्याचं लक्ष कोपऱ्यात पडलेल्या त्या ब्लँक चेकवर गेलं. त्याने जपून ठेवला होता तो चेक अजूनही. तो चेक जसा कोरा होता तसाच त्याच्याशी निगडीत आठवणीही रेखाटल्या गेल्या होत्या त्याच्या मनात. कितीही पुसल्या तरी मिटत नव्हत्या. प्रत्येक गोष्टीचा हिशेब पैशांमध्ये करणारा तो हा एक हिशेब अजूनही उधार होता त्याच्यावर. त्या चेककडे एकटक बघताना खरं तर त्याला स्वतःचा प्रचंड राग आला. वाढलेल्या श्वासांवर कंट्रोल करत त्याने धाडकन कपाट बंद केलं आणि ताड पावलं टाकत स्टडी बाहेर पडला. आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. भेटूया लवकरच उद्या पुढच्या भागात. ज्यांनी अजूनही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर करा. धन्यवाद.